श्रोते हो नमस्कार. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. श्रोते हो, समर्थ रामदासांनी महान ग्रंथ श्री दासबोध लिहिलेला आहे आणि तो 20 दशकांचा असून प्रत्येक दशक जो आहे, दशक म्हणजे 10, तर प्रत्येक दशकामध्ये 10 समास लिहिलेले आहेत. त्यातील पहिला दशक जो आहे त्यातील स्तवन स्वरूपाने तिने लिहिलेला आहे. तर त्यातील मी तुम्हाला आज एक 6वं प्रवचन पुष्प तुम्हाला अर्पण करणार आहे. तर अतिशय सुंदर अशा भाषेमध्ये त्यांनी स्तवन केलेलं आहे. गणेशाचं स्तवन केलेलं आहे, सद्गुरूचं स्तवन केलेलं आहे, सूर्याचं स्तवन केलेलं आहे, वाल्मिकींचं स्तवन केलेलं आहे. अशा अनेक दैवतांचं आणि संतांचं सुद्धा स्तवन केलेलं आहे. आता या ठिकाणी आपण श्रोते स्तवन पाहणार आहोत. समर्थ पहिल्यांदा म्हणतात की आता बंधू श्रोते जन भक्त ज्ञानी संत सज्जन. तर श्रोत्यांना सुद्धा त्यांनी नम्रतेनं वंदन केलेलं आहे. आता बंधू श्रोते जन भक्त ज्ञानी संत सज्जन. त्यामध्ये जे काही भक्त असतील, श्रोत्यांच्यामध्ये काही ज्ञानी असतात, काही त्यांच्यामध्ये संत असतात, आणखीन काही सज्जनही असतात. भक्त असेल परंतु तो ज्ञानी असेलच असं काही नाही, ज्ञान आहे परंतु तो भक्त असेलच असं काही नाही. म्हणून प्रत्येकाची एक वेगळी वैशिष्ट्ये असतात. असे सर्व जे काय आहेत श्रोतेजन, त्या ठिकाणी त्यांना वंदन केलेलं आहे. विरक्त योगी गुणसंपन्न, जे विरक्त आहेत, जे योगी आहेत, आणखीन जे गुणानं असं संपन्न आहेत. सत्यवादी, जे सत्यवादी आहेत, असत्य कधीही वागत नाहीत. काया वाचा मनानं ते सतत सत्य राहतात. अशा श्रोत्यांना मी काय करतो, वंदन करतो. आता वंदू श्रोते जन भक्त ज्ञानी संत सज्जन विरक्त योगी गुणसंपन्न सत्यवादी. अशा मी श्रोत्यांना काय करतो, वंदन करतो. ज्याची धारणा अपार, जे ईश्वराचे अवतार, ज्यांची धारणा कशी आहे, अपार आहे, धारणशक्ती आहे त्यांच्याजवळ. समर्थांच्या दृष्टीने ते ईश्वराचे अवतार वाटतात. समर्थ म्हणतात की जे ईश्वराचे खरोखर अवतार आहेत. गीतेमध्ये सुद्धा सांगितलेलं आहे, मुंगीपासून ब्रह्मादिकापर्यंत मी स्वतः व्यापून आहे, भगवंतांनी सांगितलेलं आहे. मग या श्रोत्यांच्यामध्ये भगवंत नाही का? यांच्यामध्ये सुद्धा भगवंत आहेच. म्हणून जे ईश्वराचे अवतार, ना तरी प्रत्यक्ष सुरवर, ना तरी काय आहे ते प्रत्यक्ष सुरवर आहेत. बैसले जैसे, श्रवणाला सुरवर बसलेले आहेत, असं वाटावं. असे हे प्रत्यक्ष ईश्वराचे अवतार म्हणजे हे श्रोते आहेत, असं समर्थांना म्हणायचं आहे. की हे ऋषीश्वरांची मंडळी, ही ऋषीश्वरांची मंडळी आहे. ऋषींच्या कुळातील ही मंडळी आहेत. शांतरूप सत्वागळी, जी शांत रूपानं बसलेली आहेत, ज्यांच्यामध्ये सत्वगुण आहे, सत्वगुण अंगामध्ये भिनलेला आहे. जयाचेनी सभा मंडळी परमशोभा, ज्यांच्यामुळे या सभा मंडळामध्ये काय होतं की एक परमशोभा लाभते.
सांगणारा वक्ता असेल पण त्या ठिकाणी श्रोते असल्याशिवाय त्याला काही अर्थ राहत नाही, त्या सभेला शोभा राहत नाही. तसं सांगणारा मी आहे, परंतु ऋषीश्वरांची मंडळी पाहिजेत, जी सत्वागळी आहेत, शांत आहेत. त्यांच्यामुळं या सभा मंडळाला काय आलेलं आहे, शोभा आलेली आहे. अशा मी श्रोत्यांना काय करतो, वंदन करतो. हृदयी वेदगर्भ विलसे, हृदयामध्ये वेदगर्भ, वेदाचं ज्ञान जे आहे की त्यांच्या हृदयामध्ये वास्तव्य करतं. मुखी सरस्वती विलसे, मुखामध्ये सरस्वती आहे, जिभेवर सरस्वती वास्तव्य करते. साहित्य बोलता जैसे भासती देवगुरु, त्यांच्या मुखातून साहित्य जे येतं, त्यांच्या मुखातून जे काही शब्द बाहेर पडतात, सरस्वती बाहेर पडते, ते प्रत्यक्ष म्हणजे देवगुरु बृहस्पतीसारखं आम्हाला भास होतो. असं वाटतात की ते प्रत्यक्ष देवगुरु या ठिकाणी सभेला येऊन बसलेले आहेत. तुम्ही श्रोते जगदीश मूर्ती. श्रोत्यांना अनेक उपमा समर्थ रामदासांनी दिलेली आहे. श्रोते हो, तुम्ही प्रत्यक्ष म्हणजे जगदीश मूर्ती आहात. जगदीश मूर्ती म्हणजे भगवंताची प्रत्यक्ष तुम्ही मूर्ती आहात. तेथे माझी व्युत्पत्ती किती, मी काय सांगणार आहे त्या ठिकाणी. तुमच्यासारखे श्रोते मला मिळालेले आहेत. प्रत्यक्ष भगवंताची मूर्ती आहे, त्या ठिकाणी मी तुम्हाला किती सांगणार आहे. बुद्धिहीन अल्पमती, स्वतःला काय म्हणते समर्थानी, मी बुद्धिहीन आहे, इतकी मला बुद्धी तुमच्या इतकी बुद्धी नाही. मी अल्पमती आहे, अल्प अशा प्रकारची मला काय आहे, बुद्धिमत्ता आहे. स्वल्प अशा प्रकारची मला काय आहे, मती आहे. सलगी करीतो, तुमची काय करतो, अल्प प्रमाणात कासना या सगळ्या ज्ञानी मंडळींची मी काय करतो, सलगी करत आहे. श्रोते हो, तुम्ही प्रत्यक्ष जगदीश मूर्ती आहात. मी तुम्हाला असं किती सांगणार आहे, मी बुद्धिहीन आहे आणि तरीसुद्धा मी अल्पकाविना तुमच्याशी संगत करतो. हे तो प्रीतीचे लक्षण. हे कशामुळे लक्षण बांधलेलं आहे, तुमच्यावरील माझ्या प्रीतीमुळं हे लक्षण आहे. स्वभावेची करी म्हण, तुमच्यावर काय आहे, माझी प्रीती आहे, त्यामुळं स्वभावामुळं काय होतं की माझं मन तुमच्याकडं वळतं. तैसे तुम्ही संत सज्जन, तसं तुम्ही हे संत सज्जन श्रोते आहात. माय बाप विश्वाचे, तुमच्यामुळेच विश्वाची निर्मिती होत असते. तुम्ही प्रत्यक्ष माय बाप आहात विश्वाचं. एवढ्यावर आपण थांबूया. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.